त्यांचं स्वागत। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही त्या ठिकाणी स्वागत करतो। आज या पत्रकार परिषदेमध्ये माझे सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष माननीय सतीश सावंत, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अनिलजी सावंत, आमचे काँग्रेस आयचे आमचे जिल्हा प्रमुख इर्शादजी शेख, आमचे सहकारी युवा सेनेचे प्रमुख या जिल्ह्याचे सुशांतजी नाईक, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे विळणकर, अभयशिव साठ, बाळू मिस्त्री, किरण टेंभुलकर, अजित पटवारी, संदीप कदम, सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, महिला सेनेच्या नीलम पालव, सर्व राष्ट्रवादीच्या महिला प्रमुख, काँग्रेसच्या महिला प्रमुख, आपचे सुद्धा अध्यक्ष 5-10 मिनिटांमध्ये या ठिकाणी येणार। मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो। खरं तर सर्वप्रथम मी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो। त्यांनी जी मला या कणकवली, देवगड, वैभववाडी या मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी दिली, आयपी फॉर्म दिला आणि जो माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला, तो विश्वास मी या ठिकाणी सार्थ करण्याचा प्रयत्न सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन जनतेच्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी सार्थ ठरवीन। त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे आदरणीय नेते शरद पवार साहेब यांचं सुद्धा मी काल त्या ठिकाणी भेट घेतली, त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेतले। काँग्रेसच्या प्रमुखांना नाना पटोले साहेबांना सुद्धा भेटायला मी गेलो होतो, पण दिल्लीमध्ये त्यांच्या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या बैठका असताना त्यांची भेट होऊ शकली नाही। पण या सगळ्या प्रचाराच्या दिवसामध्ये 20 तारीखमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची भेट त्या ठिकाणी घेतली जाईल आणि त्यांचाही त्या ठिकाणी आशीर्वाद त्या निमित्तानं घेतला जाईल। खरं तर ही फार मोठी जबाबदारी ही माझ्यावर सगळ्याच महाविकास आघाडीनं आणि उद्धव साहेबांनी दिलेली आहे आणि त्या जबाबदारीला न्याय देण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी राहणार आहे। खरं तर या जिल्ह्याचे प्रमुख माजी खासदार आदरणीय विनायकजी राऊत साहेब, या जिल्ह्याचे तरुण तडफदार आणि आमचे लढवणे आमदार वैभवरावजी नाईक, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आपले अरुभाई दुर्वडकर, उपनेते गौरीशंकर खोत, त्याचप्रमाणे अतुलजी रावराणे, हे सगळेच जे सहकारी आम्ही हा जो ही उमेदवारी आहे हा मी संदेश पायकर हा स्वतः एकटा उमेदवार नसून हे सगळेचे सन्माननीय जे लोक जे व्यासपीठावर असते हे प्रत्येकजण उमेदवार आहे आणि तशा पद्धतीनं आम्ही सांघिक काम करून या मतदारसंघावर त्या ठिकाणी यश आणि विजय त्या ठिकाणी मिळवणार आहोत। खरं तर गेली अनेक वर्ष विरोधी पक्षाचा आमदार या मतदारसंघावर आहे आणि शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा भगवा या मतदारसंघावर फडकवणे याच्यासाठी या ठिकाणी आपण फार मोठी मेहनत त्या ठिकाणी घेत आहोत। जनतेमध्ये संघटनेच्या माध्यमातून, कार्यकर्त्याच्या माध्यमातून जनतेमध्ये जाऊन शिवसेना महाविकास आघाडीच का हा सुद्धा त्या ठिकाणी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो। त्याचबरोबर मी सगळ्या सिंधुदुर्गवासियांना आवाहन करेन, ज्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करेन आणि शिवसैनिकांना सुद्धा आवाहन करेन की 29 तारीखला मंगळवारी आपण उमेदवारी अर्ज हा सकाळी 10 वाजता कणकवली तहसीलदार कार्यालयामध्ये त्या ठिकाणी दाखल करणार आहोत आणि त्याच्यासाठी मोठ्या संख्येनं या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी यावं, या मतदारसंघातल्या जनतेने यावं
आणि जिल्हावासियांनी सुद्धा मोठ्या संख्येनं या सगळ्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये यावं अशा प्रकारचं आवाहन करतो. याबाबत या उमेदवारी अर्ज दाखल करत असताना शिवसेनेचे महाराष्ट्रातले प्रमुख नेते यांना सुद्धा विशेष आमंत्रित केलेलं आहे. पण 29 तारीखला शेवटचा दिवस असल्यामुळे तोही प्रयत्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा महाराष्ट्र स्तरावरचे नेते हे सुद्धा त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. आणि मग खासदार संजय राऊत असतील, आपले आमदार भास्कर जाधव साहेब असतील, सुषमाताई अंधारे मॅडम असतील, जे अनिल परब आहे, जे खासदार अरविंदजी सावंत आहे, अनेक जे नेते आहेत, जे शिवसेनेचं महाराष्ट्रातले जे नेते आहेत त्या सगळ्या नेत्यांना बोलवलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेस आयच्या सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी हा अर्ज दाखल आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. भगवती हॉलला त्या ठिकाणी तिथून सुरुवात होईल आणि तिथून आम्ही तहसीलदार कार्यालयापर्यंत त्या ठिकाणी चालत त्या ठिकाणी जाऊ. अशा प्रकारचा तहसीलदार त्या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा लोकसभेचा कौल जेव्हा आपण घेतला तेव्हा अनेक मोठ्या प्रमाणात खासदार या महाराष्ट्रातून निवडून आले आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामध्ये सत्तांतर होणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार हे या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून या सगळ्या होणाऱ्या सत्तांतर बदलामध्ये या जिल्ह्यातले तिन्ही आमदार हे महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊन या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतील. खरं तर अनेक प्रश्न आहेत. मी जास्त फार वेळ पत्रकार परिषद करणार कारण आपल्याला 20 दिवस अजून 20-25 दिवस आपल्याशी बोलायचं आहे. या जिल्ह्यामध्ये दलित समाज असेल, मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, धनगर आरक्षण असतील, ओबीसी आरक्षण असेल, असे अनेक त्या ठिकाणी समाज आहेत. त्यांना त्या ठिकाणी हे शासन न्याय देऊ शकलेलं आहे. परंतु त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये सुद्धा फार मोठे घटक आहेत. म्हणजे मच्छीमार समाज हा एक आहे, शेतकरी आहे, आंबा बागायतदार आहेत, काजू उत्पादक आहेत, त्याचप्रमाणे नारळ असते, सुपारी असेल, अशा अनेक प्रकारची शेती पिकं घेणारे शेतकरी हा एक घटक आहे. त्याचबरोबर व्यापारी वर्ग आहे, नोकर वर्ग आहे आणि म्हणून या सगळ्या घटकांना कुठंतरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न हा आमचा या निमित्तानं राहणार आहे. आणि त्याचबरोबर कोकणचा शाश्वत विकास, या जिल्ह्याचा सर्वांगीण शाश्वत विकास होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे इथल्या तरुणांच्या हातामध्ये रोजगार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. त्याचबरोबर जी महागाई, जी आज गगनाला सगळ्यात जे दर आहे ते त्या ठिकाणी आकाशाला जाऊन भिडलेले आहे आणि सर्वसामान्य माणसाला जीवन जगणं अतिशय कठीण झालेलं आहे आणि त्यामुळे सगळ्या या महागाईवर सुद्धा त्या ठिकाणी नियंत्रण करण्याच्या संदर्भामध्ये आणि जे सगळ्या अडचणी जनतेला आहेत या जिल्ह्यातल्या विकासाबरोबर त्या सगळ्या प्रश्नांवर न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या जिल्ह्यामध्ये आर्थिक समृद्धी ही पर्यटनाच्या माध्यमातून, रोजगाराच्या माध्यमातून येऊ शकते आणि म्हणून तसा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी राहणार आहे. आणि कोकणाला सुद्धा एक फार मोठं पॅकेज, विशेष पॅकेज, त्याच्यामध्ये सगळ्याच प्रश्नांची उकल, मग मूलभूत सुविधांच्या बरोबर आरोग्य व्यवस्था असेल, शिक्षण व्यवस्था असेल, रोजगार असेल, आणि सर्वांगीण विकास, यासाठी मोठं पॅकेज जवळजवळ या जिल्ह्याला, या कोकणाला मिळावं अशी सुद्धा आमची त्या निमित्तानं मागणी राहणार आहे. खरं तर एक सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे की विरोधकांनी हिंदू मुस्लिम अशा प्रकारच्या जातीय द्वेष भावना पसरवण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केलेला आहे. खरं तर आपला जो सगळा समाज आहे, हिंदू असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, हे सातत्यानं गुण्या गोविंदानं या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी नांदतायत. कुठलंही त्या ठिकाणी प्रत्येकामध्ये
चांगलं सौहार्दाचं वातावरण त्या ठिकाणी चांगलं वातावरण चांगलं संबंध आहे. पण काही नेते अशा प्रकारची टीका करून हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन त्या ठिकाणी फिरतात, पण त्याचा कोणताही परिणाम हा या सगळ्या याच्यावर मतदानावर त्या ठिकाणी होणार नाही. आम्ही एक संघ आहोत आणि एक संघपणे त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. म्हणून मी जनतेला तुमच्या मार्फत एवढंच विनम्र असं आवाहन करतो की आपलं प्रेम आपले आशीर्वाद सातत्यानं आमच्या सोबत त्या ठिकाणी आपण आपले राहू देत आणि पत्रकारांनी सुद्धा आम्हाला त्या निमित्तानं सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सगळ्या कार्यकर्त्यांना की 29 तारीखचा जो आपण अर्ज दाखल करणार आहोत त्याला मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहू अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला आव्हान त्या कार्यकर्त्यांना आणि जिल्ह्यातल्या जनतेला त्या निमित्तानं करतो. आता या ठिकाणी सतीश सावंत, एक मिनिट, आपले राष्ट्रवादीचे अमित सावंत जिल्हाध्यक्ष. सर्वप्रथम महाविकास आघाडीतर्फे गेले अनेक वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय संघर्ष करून स्वतःचं नाव ज्यांनी महाराष्ट्रात एडोपडी पोहोचवलं ते आमचे मित्र संदेश पारकर यांना विधानसभेची कणकवली देवगड वैभववाडी या मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाली. त्याच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. कालच त्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेतली, त्यांचे आशीर्वाद घेतले. आम्हाला नक्की खात्री आहे की यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघात नवीन चमत्कार आपल्याला दिसेल. कारण संदेश पारकर म्हणजे संघर्षचं दुसरं नाव आहे. गेले अनेक वर्ष ते संघर्ष करतायत आणि प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हाकेला ओ देऊन धावून जाण्याची त्यांची प्रवृत्ती असल्यामुळे सर्व पक्षात सुद्धा त्यांचे मित्र आहेत. आणि अशा या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाल्यामुळे नक्कीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं सुद्धा बळ वाढलेलं आहे. माझं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान आहे की या मतदारसंघातून संदेश पारकरांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहायचं आहे. आणि काही झालं तरी मनात कुठलंही काही न ठेवता संदेश पारकर म्हणजे शरद पवार साहेब स्वतः निवडणुकीला उभे आहेत असं समजूनच त्यांना आपण विजयी करायचं आहे असं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सुद्धा मी सगळ्यांना आवाहन करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर आपल्या कणकवलीवासियांना काय हे नाव नवीन नाही आहे. विद्यार्थी दशेपासून संघर्षातून निर्माण झालेला कार्यकर्ता कोण असेल तर संदेश पारकर. संदेश पारकरांची संघर्षातून नेतृत्व निर्माण झालेलं आहे. आज या मतदारसंघामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्ण जिल्ह्यामध्ये जेव्हा संदेश पारकरांना तिकीट मिळालं तेव्हा छोट्या छोट्या कार्यकर्त्याला आनंद झालेला आहे की संदेश पारकरांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांची, कार्यकर्त्यांची, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील किंवा सर्वसामान्य जनता असेल तर जनतेला वाटत होतं की संदेशभाई कधीतरी आमदार झाले पाहिजे. आणि आज त्यांना संधी चालून आलेली आहे. म्हणजे त्यांनी जो संघर्ष केला आहे त्या संघर्षाला तोड नाही. या जिल्ह्यामध्ये त्यांच्या एवढा संघर्ष केलेला कार्यकर्ता नसेल कदाचित. त्यामुळे संदेश पारकरनी जो काय संघर्ष केला त्या संघर्षाला न्याय देण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा मला या मतदारसंघातल्या मतदारांना आवाहन आहे की संदेश पारकरांना न्याय देण्याचं काम तिकीट देऊन उद्धव ठाकरे साहेबांनी केलेलं आहे. मताचं भरभरून आशीर्वाद त्यांच्या मागे द्या. 20 तारीखला निवडणूक आहे. 20 तारीखला त्यांच्या मशाल चिन्हावर बटन दाबून त्यांना भरभरून आशीर्वाद मतांचा द्या. आणि या मतदारसंघाचं नेतृत्व म्हणून विधानसभेमध्ये एक सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बुलंद आवाज आपण पाठवूया असं आवाहन सगळ्यांना करतो. आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना स्पेशली मी सांगण्याचा प्रयत्न करतो की संदेश पारकर हे पूर्वी काँग्रेसचेच कार्यकर्ते होते. आम्ही त्यांना कधीच वेगळं मानलं नाही आजपर्यंत. त्यामुळे आपल्याच घरातला एक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली आहे असं काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना पण वाटत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माझं आव्हान आहे की संदेश पारकर निवडून आला तर आम्हीच आमदार झाल्यासारखं वाटेल. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहू. पक्षाचे अध्यक्ष संदेश पारकर त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ज्या लोकांना आनंद झाला त्याच्यात मी एक आहे. आणि या जिल्ह्याचं नेतृत्व
स्वतःच्या हक्काचं नेतृत्व विधानसभेत असावं अशी प्रत्येकाची धारणा आहे. आणि जसं आता ईश्वरबाईंनी सांगितलं त्याप्रमाणे संघर्ष पार्टीला संघर्ष करताना त्या काळामध्ये मी पत्रकारिता करत असताना अत्यंत जवळ पाहिलं आहे आणि संघर्ष योद्धा आहे विधानसभेत जातो याचा आनंद आहे. संदेश पाटील 100% जास्तीत जास्त मतं घेऊन विधानसभेत जातील आणि कणकवलीचा जो आजपर्यंत थांबलेला आहे विकास आहे देवगडचा आणि वैभववाडीचा गेल्या 10 वर्षात थांबलेला जो विकास आहे तो पुन्हा एकदा मार्गी लावतील अशी खात्री आहे. आणि त्यामुळे संदेश पाटील यांना आम आदमी पक्षाच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि 100% पुन्हा एकदा या ठिकाणी विजयी पत्रकार परिषदेसाठी आपण जमूया अशी आपल्या सगळ्यांना आव्हान करतो. नमस्कार. सर्व पत्रकार मित्रांचे प्रथमतः स्वागत करतो आणि या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनिमित्त आज काल परवाच्या दिवशी संदेशभाई पारकर यांची उद्धवजी ठाकरे यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर केलेली आहे. आणि या एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच महाविकास आघाडीचे घटक कामाला लागलेले आहेत आणि सर्वच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आप असतील, काँग्रेस असेल, या सर्वांनी शुभेच्छा देताना सुद्धा आम्ही सुद्धा कालपासूनच प्रचाराला सुरुवात म्हणजे केलेली आहे. पण प्रचाराचं नारळ उद्यापासून फोडू आम्ही सगळ्या महाविकास आघाडीच्या वतीने. पण मी सर्व आमच्या कार्यकर्त्यांना तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, आवाहन करतो की 29 तारीखला जो आम्ही अर्ज भरणार आहे संदेशभाई पारकर यांचा, त्या अर्ज भरण्याच्या वेळी मोठी ताकद आपण अर्ज भरण्याच्या वेळी लावणार आहोत. आणि पूर्ण ताकदीनिशी अर्ज भरताना सगळ्यांना आव्हान आहे सर्व कार्यकर्त्यांनी की त्या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपण अर्ज भरूया. आणि त्यानंतर 1 महिना त्यानंतर 15 दिवस लागले आणि 15 दिवसानंतर विजयी पताका पटकवण्यासाठी या कणकवली विधानसभेमध्ये आपण सर्वांनी तयार राहूया असं विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या वतीने सन्माननीय संदेशभाई पारकर यांना विधानसभेचे या ठिकाणी तिकीट मिळाल्याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने आणि शिवसेना युवीच्या वतीने त्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो. संदेशजी पारकर हे सर्व समाजाला घेऊन जाणारं असं या ठिकाणी नेतृत्व आहे आणि म्हणून निश्चितच संदेश पारकर यांना 20 नोव्हेंबरलाही मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला सन्माननीय संदेश पारकर यांचा विजयाचा गुलाल निश्चित त्या ठिकाणी उधळेल. आणि एकच सांगतोय संदेश पारकरांच्या वतीने जी कामं आज या ठिकाणी फक्त वर्क ऑर्डर झालेले आहेत, नारळ फोडलेले आहेत, काही जणांनी त्याची टक्केवारी घेतलेली आहे, पण आज बावडा घाटासारखा घाट बंद आहे. पण ही सर्व कामं भविष्यामध्ये ते मार्गी लावण्याचं काम करतील आणि म्हणून ही कामं या कणकवली मतदारसंघामध्ये नारळ जास्त फुटलेले आहेत. पण मला वाटतं विकासाचं काम कोणतंही पूर्ण झालेलं नाही आहे. या स्टंटबाजीच्या विरुद्ध एक चांगला उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीने दिलेला आहे आणि 23 नोव्हेंबरला निश्चितच संदेश पारकर विजयी होतील. त्याच्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेऊ आणि त्यांना विजयी करू आणि त्यांच्या विजयासाठी आमच्याकडे शुभेच्छा. 60,000 पारचा घोषणा दिली जाते किंवा 60,000चं मताधिक्य घेऊन आमदार नितीन राणे विजयी होतील असा भाजपकडून विश्वास व्यक्त केला जात आहे. यावर तुमचं मत काय? खरं तर मी 1 लाखाचा आकडा ऐकला होता 2 दिवसापूर्वी, आता 60वर आला. कदाचित 20 तारीखपर्यंत 60,000 पराभूत होती. म्हणजे मी ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली त्यावेळी खासदारकीला 42,000चं मताधिक्य घेतलं. आता विधानसभेला 1 लाखाचं गेलं. आता तुम्हीच सांगताय 60,000चं, म्हणजे 4 दिवसामध्ये 60,000 झालं. 20 तारीख अजून लांब आहे, 23 तारीखला निकाल आहे. त्यामुळे कदाचित 60,000च्या मताधिक्यानं महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल असं मला या ठिकाणी वाटतं. 400 पार फुगा फुटे. हां, ज्या पद्धतीनं लोकसभेला सांगितलं होतं की 400 पार आम्ही खासदार करून येऊ आणि प्रत्यक्षात किती खासदार आले ते पाहिलं. दुसऱ्याचा टेप घ्यावा लागला आणि सरकार बनवावं लागलं. त्याचबरोबर कणकवली विधानसभेतल्या मतविभागणीसाठी अजून देखील काही उमेदवार उभे राहणार अशी चर्चा आहे. त्यामध्ये खास करून मुस्लिम समाजातील काही उमेदवार असण्याची चर्चा आहे. तर त्या संदर्भात आपलं मत काय? यामध्ये ज्या उमेदवाराचं नाव आलं आहे नवाज खनी, हे उमेदवार भरले किंवा भरणार आहे. पण आज त्यांची सर्व माहिती कसे राणे कुटुंबियांचे ते जवळचे आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे फोटो कसे आहेत, त्यांची कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीने त्यांना देण्यात आलेली आहे, ज्या दिवशी ते फॉर्म भरतील
त्याची परिपूर्ण माहिती आम्ही सांगू. नितेश राणे यांनी त्यांना पैसे देऊन मुस्लिम समाजाची मतं फोडण्यासाठी त्यांना उभं करण्याचा केविलवाना प्रयत्न केलेला आहे. तो सुद्धा त्यांच्या अंगात आल्याशिवाय राहणार नाही. विधानसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून 4 नावं इच्छुक होती. त्यामधील सतीश सावंत यांनी माघार घेतली होती जाहीरपणे. उरलेले 3 उमेदवारांमधील सुशांत नाईक सोडला तर अतुल रावरे राणे यांची उपस्थिती उपरकर यांच्या सत्कारापासून ते आज दिवसापर्यंत दिसत नाही. उपरकर यांची सुद्धा उपस्थिती नाही. कणकवली कणकवली तालुक्यातले हे सगळे नेते आहेत, तर काय नेमके का? आपण काही काळजी करू नका. आम्ही सगळे एकत्रित ही निवडणूक लढतो आहोत. आपल्याला 23 तारीखला जेव्हा आम्ही निकाल घेऊन या मतदारसंघात, त्यावेळी तुम्हाला कसं प्रत्येकानं काम केलं आणि कसा आम्ही विजय मिळवला हे आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दाखवून देऊ. अजून 20 तारीख भरपूर दिवस आहे. प्रत्येक जण त्या ठिकाणी आपापली जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी कामाला लागलेला आहे आणि सगळे त्याच्यामध्ये सहभागी होतो. पक्षाचे मोठे वरिष्ठ नेते कोण येणार प्रचारासाठी? जाहीर सभा काय होणार? नाही, काय झालं मी 29 तारीख ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. जसं या जिल्ह्यामध्ये 3 आमदार आहेत, तसे संपूर्ण 288 आमदारांमध्ये 3 पक्ष किंवा महाविकास आघाडी म्हणून मी येत असताना अजूनही त्या ठिकाणी योग्य निर्णय त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि त्यामुळे जे निर्णय पार्टीने घेतलेले आहेत, म्हणजे प्रमुख आज माझा कणकवलीचा निर्णय घेतला, हा पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला, त्या पद्धतीनं ते सगळे निर्णय होणार आहेत. आणि जे 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 ह्याच्यामध्ये काम करणार आहेत याच्या प्रत्येक कार्याची दखल ही त्या ठिकाणी पक्ष त्या ठिकाणी घेणार आहे आणि येणारं सरकार हे आमचं त्या ठिकाणी येणार आहे. आणि प्रत्येक कार्यकर्त्याला कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या सरकारमध्ये समाविष्ट करून घ्यायचं, त्यांना कोणतं त्या ठिकाणी जबाबदारी द्यायची हे सुद्धा निश्चित त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यामुळे सगळे आम्ही सांघिकपणे एकत्र येऊन या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि विजयाचा गुलाल 23 तारीखला या ठिकाणी महाविकास आघाडी शिवसेना या ठिकाणी उधळणार आहे. गटाचे अनेक कार्यकर्ते किंवा सरपंच जे लोक आलेले असतील ते गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये जाण्याचा सफाळा चालू आहे प्रवेशाचा. तर नेमकं काय तुमच्या याच्यावर काय परिणाम होईल त्याचा? काय ज्याला स्वतःच्या भावाला आपल्या पक्षात ठेवता आलं नाही म्हणजे त्याने आधी पहिलं आत्मपरीक्षण करावं की आपला भाऊ भारतीय जनता पार्टी सोडून का गेला. आधी आपल्या घरापासून सुरुवात करावी आणि हे म्हणजे नौटंकी जी चालू आहे प्रवेशाची ही बंद करा. जिल्ह्यातल्या जनतेला माहीत आहे, मतदारसंघातल्या जनतेला माहीत आहे की नितेश राणेचा पराभव हा या मतदारसंघामध्ये निश्चित आहे. आणि त्यामुळे त्यांनी कितीही केविलवाणे प्रयत्न केले, जनतेला मुस्लिम मतांमध्ये डिव्हिजन करण्याचा प्रयत्न केला. उद्या कोणतरी संदेश पारकर नावाचा उमेदवार सुद्धा ते या मतदारसंघामध्ये उभं केले, कारण त्यांनी जास्तीच घेतलेली आहे. त्यांना माहिती आहे की आपला पराभव त्यांना दिसतोय, त्यांच्या नजरेसमोर आहे. आणि त्यामुळे जे काही करता येईल ते त्यांचे प्रयत्न राहतील. त्यामुळे जर त्यांच्याकडे कार्यकर्ते नसतील आणि सातत्यानं आमचे कार्यकर्ते घेऊन जर ते निवडणुकीला सामोरे जात असतील तर त्यांचा भ्रमनिराश होणार आहे. ते सगळे जे कार्यकर्ते आहेत, समजा ते म्हणजे भाजपकडे कार्यकर्तेच नाहीत का? मी त्या दिवशी सांगितलं होतं की राणे भाजपमध्ये आल्यामुळे, राणे समर्थक, त्यामुळे राणे भाजप झालेली आहे आणि म्हणून भाजपची वाढ खुंटलेली आहे या जिल्ह्यामध्ये. आणि ही जी काय प्रस्थापित जे आहे, ही जी काय जी घराणेशाही आहे, यांना जनता या निवडणुकीमध्ये नाकारणार आहे. यानं गेली 35 वर्ष यांना सत्तेची सगळी पदं या जिल्ह्यातल्या जनतेने दिली, पण 35 वर्षात या जिल्ह्यातल्या जनतेनं त्या जनतेला काही मिळालेलं नाही. हे आमदार झाले, हे मंत्री झाले, हे खासदार झाले, केंद्रीय मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, पण सर्वसामान्य माणसाला काही त्या ठिकाणी मिळालेलं नाही. आज रोजगार नाही. केंद्रीय मंत्री होते, उद्योग मंत्री, 2.5 वर्ष मोदी सरकारच्या काळामध्ये एक कारखाना उद्योगाचा, समजा 5,000 तरुणांना जरी जिल्ह्यातल्या नोकरी लावली असती, आज त्यांचं कुटुंब प्रत्येकाचं जर आर्थिक सक्षम केलं असतं, ते करू शकलेलं नाही. केंद्रीय उद्योग मंत्री असतात, आता काय अपेक्षा करणार? आता खासदार झाले, 4 महिने आहेत, कुठे दिसत पण नाही. म्हणजे मतदारांना आता पश्चाताप झाला की एक सहानुभूती म्हणून मतदान केलं होतं, आता आहेत कुठे राणे? आता येतील प्रचाराला. परत दरडोई उत्पन्न, लोकांनी हमाली करायची, कष्ट करायचे, त्याने मिळवायचे पैसे आणि ह्याने सांगायचे मी दिले मिळून. भाषण पाठच आहे, तीच कॅसेट 90ची परत, त्या आता 90 चल 25 वर्ष झाली, तीच कॅसेट परत येणार आहे मार्केटमध्ये. त्यामुळे जिल्ह्यातल्या जनतेला, या मतदारसंघातल्या जनतेला राणे कशासाठी त्या ठिकाणी तडपडत आहे, त्यांना सत्ता पाहिजे. आपल्या घरातलेच त्या ठिकाणी आमदार खासदार मंत्री झाले पाहिजे, दुसरा कोणीही त्या ठिकाणी आमदार मंत्री खासदार होता कामा नये आणि दुसऱ्याला कोणालाही त्या ठिकाणी सत्ता मिळता कामा नये, अशी त्यांची मानसिकता.
आणि म्हणून जिल्ह्याला परिवर्तनाला सुरुवात झालेली आहे, बदल सुरू झालेला आहे, महाराष्ट्रात झालेलाच आहे. आणि यांची जी म्हणजे सिंधुदुर्ग मर्यादित आहे, हे जे काय राणे समर्थक राणे भाजप हे सिंधुदुर्ग मर्यादित आहे. या विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचं सिंधुदुर्गातलं सुद्धा अस्तित्व हे संपून जाणार आहे. चला, भरपूर बोलायचं आहे, नंतर बोलू. सतीश सावंत बोलू. कार्यकर्त्यांना आता 2-2 महिने बाळगावे लागतात. उसलगाव पर्यंत कमळाचा आणि उसलगाव ते कुडाळ धनुष्यबाणाचा ही वेळ आज राणे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये आले. संजय, एक त्याच्यात असं आहे की मला तुम्ही एकदा विषय होणार, तर तुमची राजकीय सुरुवात ही काँग्रेस असेल, त्यानंतर राष्ट्रवादी, त्यानंतर भाजप आणि आता शिवसेनेपर्यंत तुमची वाटचाल आहे. तर ह्या संपूर्ण पक्षातल्या तुमच्या सहकारी, जुने सहकारी किंवा आताचे सहकारी यांचा उपयोग घेऊन किंवा फायदा घेऊन मताधिक्य किती असेल विजयाचं? मी आपल्याला सांगितलं की मोठ्या मताधिक्यानं या मतदारसंघामधनं आपण विजय होणार आहे. मला तर वाटतं मी 21,000च्या मताधिक्यानं निवडून येणार असं माझं ठाम मत आहे. आणि तुम्हाला 23 तारीखला हा निकाल समजेल. तुमचं सहकार्य, आशीर्वाद राहू दे. जनतेचे पण कार्यकर्ते सुद्धा मेहनत घेत आहेत आणि नक्की महाविकास आघाडी म्हणून नितेश राणेंच्या समोर सामान्य जनतेचा आवाज म्हणून एक सक्षम पर्याय हा महाविकास आघाडीने या जनतेच्या समोर दिलेला आहे. मी जनतेला पुन्हा विनम्र असं आवाहन करेन की एक संधी आपण महाविकास आघाडीला पर्यायानं शिवसेनेला द्या. या जिल्ह्यामध्ये जी सर्वांगीण विकास आहे, या जिल्ह्याचा शाश्वत विकास आहे, हा विकास करून दाखवण्याची ताकद ही शिवसेनेमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये आहे. आणि म्हणून एक संधी जनतेने द्यावी. नक्की आम्ही या संधीचं सोडवतो.